This call is now being recorded. काल आपण ललित गद्य म्हणजे काय या विषयावर चर्चा केली आणि ललित गद्याच्या संदर्भामध्ये ललित गद्याची उत्पत्ती कशी झाली आणि ललित साहित्याच्या संदर्भामध्ये प्र न जोशी, वाके लेले, प्राध्यापक बाग खापर्डे, त्यानंतर डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर वसंत बिराजदार, डॉक्टर सदा कराडे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, दुका संत, राश्री जोग, लक्ष्मीकांत तांबोळी या लोकांनी ललित गद्याच्या संदर्भामध्ये जी जी मांडणी केलेली आहे त्याची आपण चर्चा केली. आज आपण अर्वाचीन ललित साहित्याचं स्वरूप नेमकं कसं होतं त्या संदर्भामध्ये आपण आज बोलणार आहोत. मराठी साहित्याचा अर्वाचीन कालखंड हा स्वरूपाच्या दृष्टीने अधिक समृद्ध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अर्वाचीन कालखंडाची सुरुवात खरं तर 19व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच झाली होती, जेव्हा इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला तेव्हा. त्या काळापासून म्हणजे पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रज सत्तेवर आले. परंतु खऱ्या अर्थानं जो अर्वाचीन कालखंड सुरू झाला असं मानण्यात येतं ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला आल्यानंतर. कारण ही निबंधमाला एकटी आली नाही, तर या निबंधमालेसोबत हना आपटेंची आधुनिक कादंबरी आली, पण लक्षात कोण घेतो. केशवसुतांची कविता आली, त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांचं नाटक आलं. या पद्धतीने कादंबरी म्हणजे कथात्मक साहित्य, नाट्य आणि काव्य या तीनही साहित्य प्रकारांमध्ये आधुनिक लेखन सुरू झालं. आणि म्हणून हा जो अर्वाचीन कालखंड आहे हा ललित साहित्याच्या स्वरूपाच्या दृष्टीनं अधिक समृद्ध झालेला पाहायला मिळतो. या कालखंडामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथा, ललित निबंध, वैचारिक निबंध अशा प्रकारचे वेगवेगळे वाङ्मय प्रकार जन्माला आले अर्वाचीन कालखंडात. अर्वाचीन आणि आधुनिक हे समान अर्थाचे शब्द आहे, त्यामुळे गोंधळ करू नका. या विविध प्रकारचे वाङ्मय या कालखंडात जन्माला आल्यामुळे पूर्वी जे आपल्याकडे वाङ्मय प्रकार होते म्हणजे त्याच्या आधीचे वाङ्मय प्रकार पंडिती काव्य होतं, शाहिरी होती, पोवाडे होते, भक्ती साहित्याची चळवळ नुकतीच संपलेली होती. भक्ती साहित्याच्या चळवळीतले जे वेगवेगळे वाङ्मय प्रकार होते ते आपल्याकडे अस्तित्वात होते. या सगळ्या वाङ्मय प्रकारांपेक्षाही जास्त वाङ्मय प्रकारांनी हे क्षेत्र व्यापलं गेलं आणि त्याच्यात आता कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथा, ललित निबंध, वैचारिक निबंध या वाङ्मय प्रकारांचा समावेश झाला. आणि याच काळामध्ये नवनवीन विषयांवरच्या रचना, साहित्यकृती निर्माण व्हायला लागल्या. प्राचीन काळापासून आपण अर्वाचीन काळाकडे दृष्टी वळवली तर असं लक्षात येतं की 19व्या शतकात महाराष्ट्रात आलेली ब्रिटिश राजसत्ता आणि तिचा परिणाम म्हणून पाश्चात्य संस्कृतीशी आपला आलेला परिचय, संबंध ब्रिटिश राजसत्तेच्या धोरणानुसार आलेली औपचारिक शिक्षण पद्धती
इंग्रजी भाषा आणि साहित्य यांच्याशी मराठी समाजाचा झालेला परिचय आणि एकंदरच समाज रचनेत होणारा बदल या सर्वांचा परिणाम म्हणून मराठी साहित्याला एक वेगळं वळण लागलं. आणि पर्यायानं याचे परिणाम कवी, लेखक यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यकृतीवर झाले. साहित्याच्या स्वरूपात बदल घडायला लागला. ऐतिहासिक, सामाजिक, विश्लेषणात्मक, मनोरंजनात्मक, प्रबोधनात्मक, चिंतनगर्भ अशा प्रकारचं साहित्य रचलं गेलं. अनेक मिथकं या साहित्यातून पुढे आली. प्रकारामध्ये जसा बदल झाला तसाच बदल प्रवाहामध्ये देखील झाला. अनेक नवीन प्रवाह उदयाला येऊन ललित साहित्याचा चेहरा अंतर्बाह्य अशा दोन्ही स्वरूपात बदलून गेला. अर्वाचीन कालखंडामध्ये ललित साहित्याचं स्वरूप पहा. V.C. सरवटे म्हणून एक अभ्यासक आहेत. ते म्हणतात की पूर्वीच्या वाङ्मयात आद्यकवी ज्ञानेश्वर महाराजांपासून ते अगदी शेवटच्या शाहीर परशुरामापर्यंत वाङ्मयाचे विविध विषय व रस जरी वेळोवेळी बदलत गेले असले तरी पौर्वात्य संस्कृतीचे सूत्र त्यातून कायम राहिले होते. क्रांतीनंतर जे नवीन वाङ्मय निर्माण होऊ लागलं त्यात हे पूर्वसूत्र तुटून गेलं. क्रांतीपूर्व वाङ्मय स्वदेशी व एकजिन्सी होतं. नंतरचे वाङ्मय स्वदेशी प्रकृती आणि विदेशी संस्कृती यांच्या मिश्रणाने निर्माण झालं. अंतस्वरूपाप्रमाणे वाङ्मयाच्या बाह्य स्वरूपातही बदल झाला. कारण काय? कारण ब्रिटिश सत्ता आपल्याकडे होती आणि त्यांनी औपचारिक शिक्षण पद्धती सुरू केलेली होती. आणि ही शिक्षण पद्धती सुरू करत असताना म्हणजे आता हा एक वेगळा इतिहासाचा भाग आहे. म्हणजे ललित साहित्याच्या संदर्भामध्ये याची चर्चा अगदीच गरजेची आहे असं नाही. परंतु आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास जर आपण अभ्यासत असतो तर हे निश्चित तुम्हाला जास्त डिटेल मी सांगितलं असतं की मेकॉले कोण होता, त्याने नेमकं कोणती शिक्षण पद्धती इथे अंमलात आणली आणि कशा पद्धतीने इंग्रजांनी कारकुनांची निर्मिती करण्यासाठी म्हणून शिक्षण दिलं. हा खूप विस्तृत असा भाग आहे. परंतु त्या शिक्षणाचा परिणाम असा झाला इंग्रजी शिक्षणाचा की आपण लिहू लागलो, विचार करू लागलो आणि आपल्या लेखनामध्ये स्वदेशी प्रकृती होती परंतु विदेशी संस्कृती होती. यांच्या मिश्रणानं ते निर्माण झालेलं वाङ्मय होतं. आणि म्हणून अंतस्वरूपाप्रमाणे वाङ्मयाच्या बाह्य स्वरूपातही बदल झाला. अनेक अंगानं, अनेक रूपानं, अभिव्यक्तीने या अर्वाचीन साहित्याच्या स्वरूपाचा बदल आपल्याला पाहायला मिळतो. पारंपरिक साहित्य प्रकारांना आणि प्रवाहांना छेद देऊन या साहित्याने या वाङ्मयाचे जे क्षेत्र आहे ते आकुंचित न ठेवता साता समुद्रापार त्याची गरुड झेप पोहोचेल अशी भरारी घेतली आणि साहित्यातील रूपबंध, आवर्त यांच्या शृंखला तोडल्या. ललित साहित्याच्या स्वरूपासंदर्भामध्ये वेगवेगळी मतं डॉक्टर निर्मल कुमार फडकुले, डॉक्टर कल्याण काळे, वीरा करंदीकर, डॉक्टर राग जाधव, डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, डॉक्टर रमेश ढोंगळे या लोकांनी मांडलेली आहे. डॉक्टर फडकुले म्हणतात की वाङ्मयाचा मुख्य विषय मानवी जीवन हा आहे. वाङ्मय या शब्दाने येथे ललित वाङ्मयच अभिप्रेत आहे. मनुष्याच्या मूलभूत प्रेरणा व त्याच्या परिपूर्तीसाठी चाललेली त्याची धडपड, विशिष्ट परिस्थितीमध्ये त्याच्या नैसर्गिक शक्तीचा होणारा विकास अथवा कोंडमारा, सामाजिक संबंधाची विविध रूपे आणि त्यातील जिव्हाळा, तणाव, संघर्ष, त्याच्या मनातील श्रेय व प्रेय, विचार व विकार, आत्मप्रत्यय व अगतिकता ही द्वंद्व
यांचा या नात्या स्वरूपात साहित्यामध्ये आढळ दिसतो. त्याबरोबरच जिच्या कुशीत मानवी जीवन अंकुरते, तिच्या नित्य संपर्कातून ते फुलते आणि शेवटी जिच्यात ते विलीन होते, त्या सृष्टीचं सत्य स्वरूप जाणून घेण्याची व ते प्रकट करण्याची क्षमता साहित्यामध्ये आढळते. ललित साहित्यामध्ये या पद्धतीनं म्हणजे या वाङ्मयाच्या विषयांमध्ये या पद्धतीनं बदल घडत गेले. ललित साहित्यामधल्या बदलत्या भाषिक स्वरूपाच्या संदर्भामध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी आपल्या लेखामध्ये लिहिलेलं आहे की मराठीच्या लिखित स्वरूपामध्ये विविधतेच्या दृष्टीने खूपच बदल झाला आहे. 25 वर्षापूर्वी ललित लेखनात सुद्धा प्रमाण भाषेचेच वर्चस्व सगळीकडे होते. काही प्रयोगशील लेखक क्वचित संवाद लेखनापुरता प्रादेशिक अथवा बोली भेदांचा उपयोग करू लागले होते, पण निवेदनाच्या भाषेत मात्र प्रमाण भाषेचेच वर्चस्व होते. गेल्या 25 वर्षात मात्र दलित आणि ग्रामीण चळवळीच्या निमित्तानं निवेदन, वर्णन, संवाद या सर्वच ठिकाणी बोलीभेदांचा सढळ हातांनी वापर होऊ लागल्याचे दिसते. प्राचीन मराठी ललित साहित्य जे होतं ते केवळ साहित्यात्मक किंवा कलात्मक प्रेरणेमधून निर्माण झालेलं वाङ्मय नव्हतं. वाङ्मय निर्मितीच्या मागे साहित्या व्यतिरिक्तही प्रेरणा असते आणि अशा प्रेरणांमध्ये आध्यात्मिक किंवा पारमार्थिक प्रेरणाच महत्वाच्या असतात हे प्राचीन ललित साहित्याकडे पाहिलं तर आपल्याला कळतं. जुन्या मराठीत लिहिली गेलेली आख्याने किंवा रामायण, महाभारत हे पुराणातील कथांचे केले गेलेले काव्यात्मक अनुवाद या रचनेचा अंतर्भाव स्वरूपदृष्ट्या तरी निर्विवादपणे ललित वाङ्मयात करतायत, करंदीकरांनी म्हटलेलं आहे. आणि पाश्चात्य विचारसरणीच्या संपर्कामुळे साहित्याच्या स्वरूपात देखील बदल घडल्याचं प्राध्यापक राग जाधव मानतात. ते लिहितात की इंग्रजी अंमलात नव्या पश्चिमी ज्ञान विज्ञानाचा परिचय होऊन ज्या नव्या संस्कृत विशेषांचा पुरस्कार इथे होऊ लागला त्याच प्राचीन परंपरेला एक उचित असं वैचारिक स्थान दिलं पाहिजे याचं भान आपलं सुटलं आणि त्यामुळे आधुनिक साहित्य हे परंपरेच्या सातत्याचे आणि संचिताचे बळ प्राप्त करून घेऊ शकले नाही. प्रस्थापित सामाजिक, धार्मिक अशा वर्गविशिष्ट कल्पनांना धक्के देण्याचं कार्य या साहित्यानं केलं यात शंका नाही. सामाजिक सुधारणावादाचा पुरस्कार काव्य, कादंबरी, नाटक, विनोद आणि निबंध या सर्वच प्रकारच्या साहित्यातून कमी अधिक प्रमाणात करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातील वाङ्मय प्रवाह खरं पाहिलं तर हे जीवनवादी आहेत. कोणते कोणते वाङ्मय प्रवाह आहेत ते दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी हे सगळे स्वातंत्र्योत्तर काळातले वाङ्मय प्रवाह आहेत. यांच्या संदर्भामध्ये शरणकुमार लिंबाळेंनी म्हटलेलं आहे की हे सगळे जीवनवादी आहेत. मानवी मूल्यांवर या साहित्याची निष्ठा आहे. सामाजिक प्रश्नाचं हे साहित्य आणि हे साहित्य वास्तववादी आहे. माणसावरील अन्यायाविरुद्ध त्याचबरोबर समग्र शोषणाविरुद्ध या साहित्यात विद्रोह व्यक्त झालेला आहे. माणसाचे दैन्य, दारिद्र्य त्याचबरोबर प्रदेशाचे दैन्य, दारिद्र्य हे साहित्यात व्यक्त झालेलं आहे. वात्सल्य किंवा वात्सना, करुणा, क्रौर्य, प्रेम, द्वेष, भूक, भावना, हक्क, हुकुमशाही, व्यक्ती, समाज, निसर्ग, माणूस, अधिकार, असहायता, दारिद्र्य, लोकशाही अशा विविध स्तरांवरील चढ उतार या वाङ्मय प्रवाहामध्ये आलेले आहेत. बघा, या पद्धतीनं साहित्यातल्या नवनवीन प्रवाहांच्या स्वरूपाचे विशेष आपल्याला लक्षात येतात. या स्वरूपाच्या विशेषांमध्ये मात्र बहुतांशी आपण मनोरंजन करणं हेच ललित साहित्याचं उद्दिष्ट आहे
असं मानतो. पण रमेश ढोंगरेंनी लिहिलेलं आहे की समाजाच्या विविध जीवनावर प्रकाश पाडून त्या जीवनातील प्रागतिक प्रवृत्तीचा पुरस्कार करायचं, हे ललित वाङ्मयाचं मुख्य प्रयोजन आहे. नुसतं कलात्मक मनोरंजन करणे किंवा नुसतं मनोरंजन करणे एवढं त्याचं स्वरूप किंवा त्याचं उद्दिष्ट नव्हे ललित वाङ्मयाचं. आणि हाच विचार नेमका अर्वाचीन साहित्यातील नवप्रवाही साहित्यानं स्वीकारला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता अर्वाचीन ललित साहित्याच्या स्वरूपामध्ये झालेले हे बदल तर आपण पाहिले, म्हणजे कशा पद्धतीनं समजा या वेगवेगळ्या अभ्यासकांनी आपली मतं मांडली. आता आपण ललित साहित्याचा विकास नेमका कसा होत गेला त्या संदर्भामध्ये थोडीफार चर्चा करू. आता ललित साहित्याचा विकास पाहत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे गतिशीलता हा मानवी स्वभावाचाच एक महत्वपूर्ण असा गुणधर्म आहे. मानव स्वतःच्या समाजाच्या स्थितीशीलतेमध्ये नेहमीच बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. हे बदल कधी परिस्थिती सापेक्ष तर कधी सहेतुकपणे सुद्धा घडलेले असतात. अशाच प्रकारची गतिशीलता ही साहित्यामध्ये देखील घडत असते. कारण या साहित्याचा लेखक हा याच मानवी समाजाचा घटक असतो. बघा, मानव गतिशील आहे, मानवी स्वभाव गतिशील आहे, आणि मग मानव हाच तर साहित्याचा निर्माता आहे ना. त्यामुळे आपसुकच ते साहित्य सुद्धा गतिशील होत असते. आणि सर्व परिस्थितीचे जे परिणाम आहेत त्याच्याही जीवनमानावर विचारदृष्टीवर पडतात मानवाच्या, आणि त्या अनुषंगाने मग साहित्यामध्ये देखील विकसित अवस्था यायला सुरुवात होते. आपल्या मराठी साहित्य भंडाराचा विचार केला तर अशा पद्धतीचे संस्कार त्या साहित्यावर झाल्याचे दिसून येतात आपल्याला. विकास असा एकांगी होत नसतो. विकासाचा अर्थ असा आहे की असलेल्या अवस्थेमध्ये नैपुण्यवान बदल केला पाहिजे. मात्र हा विकास झपाट्याने घडत असतो. मराठी ललित साहित्याच्या विकासाच्या संदर्भातही असंच म्हणता येईल आपल्याला. मराठी साहित्यामध्ये प्राचीन, अर्वाचीन हे जसे कालखंड आहेत, तसेच या कालखंडामध्ये साहित्याचे वेगवेगळे प्रकार, पोटप्रकार, प्रवाह हे सुद्धा आहेत. आणि त्यांच्यावर प्रथा, रूढी, संस्कार इत्यादींचा परिणाम पडत पडत त्या साहित्याची वाटचाल वेगवेगळ्या पद्धतीनं झालेली आहे. ललित साहित्याचं अस्तित्व नित्य असलं तरी मूल्य दृष्ट्या ते परिवर्तनशील असतं, असं राग जाधवांनी म्हटलेलं. मात्र मूल्यात्मक परिवर्तन घडवणारा घटक हा साहित्याच्या संदर्भात कोण असतं, तर लेखकच असतो. साहित्याच्या विकासाच्या बाबतीत लेखकांची, कवीची भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची असते. कारण साहित्यामध्ये काळानुसार हा विकास त्यांच्याच लेखनाच्या माध्यमातून होत असतो. त्यांनी परिस्थितीनुरूप स्वीकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून वाङ्मयाच्या स्वरूपात बदल घडत असतो, आणि हा बदल विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. आता मराठी वाङ्मयामध्ये ललित साहित्याचा विकास हा काही टप्प्याच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. सुरुवातीच्या कालखंडामध्ये बघा, काव्य हाच महत्वाचा साहित्य प्रकार होता. मात्र काळाच्या ओघामध्ये पद्याच्या सोबतीला गद्य सुद्धा विकसित झालं. पद्यामध्ये असलेले विविध प्रकार जसे तिथे होते त्याच धर्तीवर गद्यात्मक साहित्यामध्ये अनेक प्रकार उदयाला आले. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, लघुनिबंध, नाट्यछटा इत्यादी स्वरूपामध्ये ललित साहित्य विकास पावत गेलं. बघा, पूर्वी फक्त कविता होत्या, काव्य होतं, आणि काव्य म्हणजेच साहित्य असं आपण म्हणत होतो. पण पुढे हे वेगवेगळे प्रकार आले, म्हणजे विकास झाला साहित्याचा. आणि हा काही एक 5, 10, 15, 20, 50 वर्षात झालेला नाहीये, त्याला शतकं लोटावी लागली.
12 ते 16व्या शतकापर्यंत काव्यात्मकच आविष्कार होता साहित्याचा. पण 16व्या शतकानंतर साहित्यामध्ये गद्यात्मक आविष्कार यायला सुरुवात झाली. अभिव्यक्ती आणि आविष्काराच्या बाबतीत यामध्ये मौल्यवान असा फरक पडला. प्राध्यापक पुशी यांनी म्हटलेलं आहे की साहित्याचे समाजात स्वतंत्र असे स्थान आहे व ते स्थान केवळ त्याच्या तत्कालीन उपयुक्ततेवर अवलंबून नसून त्यातून दिसून येणाऱ्या आविष्काराच्या स्वयंभू महत्वावर आहे. समाजाला ज्या साहित्याची उपयुक्तता असते तशाच प्रकारचा आविष्कार साहित्यातून व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्या साहित्याच्या दृष्टीनं विचार केला आपण तर अशाच प्रकारचं मार्गक्रमण आपल्या साहित्यात झालेलं आहे. ज्या पद्धतीनं समाजाची गरज होती त्या पद्धतीनं साहित्य लिहिलं गेलेलं आहे. संत कवी यांच्या काळामधली समाज रचना त्याच्या परंपरा जशा होत्या तशाच प्रकारचं काव्य निर्मिलं गेलं. ओवी, अभंग, भारुड, विराणी त्या काळातल्या परंपरा जशा होत्या तसंच काव्य निर्माण. त्यानंतर समाजाची अभिरुची बदलत गेली. तसं साहित्यामध्ये विकसित स्वरूपाचा बदल झाला. बखर आली, शाहिरी वाङ्मय आलं, पोवाडे आले. पेशवेकालीन समाज रचना ही ऐशोआरामी होती. ऐश आराम करायचं त्यांना सवय होती. त्यामुळे लावणीसारखा काव्य प्रकार उदयाला आला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वीरश्री संचारली गेली पाहिजे म्हणून पोवाड्यांचा उदय झाला होता. पहा, त्या काळामध्ये स्वराज्याची स्थापना त्यांना करायची होती. त्यामुळे मावळ्यांमध्ये उत्साह दाटून राहिला पाहिजे. आपल्या राजाबद्दलचं त्यांचं राजाचं जे कर्तृत्व आहे ते त्या मावळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून पोवाड्यांचा त्या काळी उदय झाला होता. बघा, समाज रचनेनुसार साहित्य बदलतंय आणि मागचं सोडत नाहीये. ते मागचं तर आहे सोबत त्याच्या, पण नवीन प्रकार त्याच्यामध्ये ऍड होत आहे. आणि इंग्रजी राजवटीनंतर तर समाजात आणि साहित्यामध्ये खूप मोठा बदल झाला. कथा, कादंबरी, आधुनिक कविता, नाटक हे साहित्य प्रकार त्याच्यामध्ये जास्तीचे निर्माण व्हायला लागले. साहित्याला खरी विकसनशीलता याच कालखंडात आली. छापखान्यामुळे पाश्चात्य देशातल्या नियतकालिकांची प्रथा सुद्धा इथे प्रचलित झाली. तत्कालीन विद्वानांना आपल्या मताच्या प्रचारासाठी नियतकालिक हे मोठं सुलभ आणि प्रभावशाली साधन हाती लागलं होतं. आणि म्हणून शीम परांजपे किंवा गोपाळ गणेश आगरकर, राभी गुंजीकर किंवा तुमचे विष्णू शास्त्री चिपळूणकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख या लोकांनी वेगवेगळी वृत्तपत्र काढली. नियतकालिक, वृत्तपत्र नाही म्हणता येणार आपल्याला त्यांना, नियतकालिक. त्या नियतकालिकांमधून त्यांनी अग्रलेख लिहून, वैचारिक निबंध लिहून लोकांचं, समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. छापखान्यामुळे आलं हे. त्यांनी मोठ्या हौशेनं आणि उत्साहानं समाज प्रबोधनासाठी त्याचा उपयोग करून घेतला. कारण नियतकालिकातून लिहिणाऱ्या लोकांना आणि ती नियतकालिक वाचणाऱ्या लोकांना ग्रंथापेक्षा पुष्कळ कमी श्रम, कमी पैसा, कमी विद्वत्ता लागते. त्यामुळे त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच माध्यमातून जास्तीत जास्त लेखन निर्माण होऊ लागलं. प्राचीन कालखंडातील साहित्यापेक्षा अर्वाचीन कालखंडात साहित्यात विकास फार झपाट्यानं झाला. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यानंतर साहित्याच्या क्षेत्रात कथा, काव्य, कादंबरी, नाटक इत्यादी प्रमुख ललित साहित्य प्रकारांची भर पडली.
ऐतिहासिक, चमत्कारिक, अद्भुत, मनोरंजक अशा कादंबऱ्या. तर नाटकामध्ये सुद्धा ऐतिहासिक, सामाजिक ही नाटकं आली. एकूणच वाङ्मयाच्या कक्षा या मोठ्या प्रमाणात विस्तारल्या गेल्या. आणि या कक्षा विस्तारत असताना तुम्ही पाहिलं तर नवनवीन साहित्य प्रकार हे अधिकाधिक जीवनाच्या जवळ आले. त्यानंतर दुसरे महायुद्ध झाले, लेखकाची नवी पिढी पुढे आली. साहित्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये बदल होऊ लागले. नवकथा, नव कादंबरी, नव कविता, याचबरोबर नवनाट्य सुद्धा आलं. कथा जीवनाच्या अधिक जवळ गेली. आणि नुसती जवळ गेली नाही, नुसती जवळ गेली नाही तर जीवनामध्ये उतरली. कादंबरी सुद्धा अधिक वास्तव झाली. काव्याला नवा उन्मेष सापडला. साहित्याचे बदललेले स्वरूप हाच साहित्याचा विकास असतो. ललित साहित्याचे स्वरूप हे विविध अंगांनी बदलल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून नवनवीन प्रकार, प्रवाह साहित्याच्या विकासामध्ये भर पाडलेले आपल्याला दिसतात. समाज जीवनातल्या विविध छटांचे रंगरूप साहित्याच्या माध्यमातून आविष्कृत होतात. कथा, कादंबरी, नाटक, काव्य, लघुनिबंध, प्रबोधनात्मक निबंध यांची भरभराट झाली साहित्यामध्ये. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा परिणाम या साहित्यावर पडला. आणि त्या परिणामातून त्या घटकांना पुढे घेऊन साहित्याचा विकास होत राहिला. अनेक चढ उतार या वाङ्मय विश्वामध्ये आले. कालांतराने एका परमोच्च आणि उत्कर्ष बिंदूवरून ते साहित्य पोहोचलं. साहित्याचा जो विकास आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पाहता येतो. अनेक प्रकार प्रवाहामध्ये आजचं साहित्य लिहिलं जातं. मात्र जुन्या साहित्याचे काही संकेत सुद्धा त्याच्या सोबत असतात. जुनं असं होतं म्हणून नवं असं असावं अशा प्रथा निर्माण केल्या जातात. याच घडामोडीमधून साहित्याचा विकास होत असतो. कोणत्याही कालखंडातल्या वाङ्मय निर्मितीचं मूल्यमापन करताना वि. स. खांडेकर यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही कालखंडातल्या वाङ्मय निर्मितीचे मूल्यमापन करत असताना वेगवेगळ्या लेखकांच्या प्रतिभांचे स्वरूप, त्या काळातील विशिष्ट परिस्थिती आणि त्या काळच्या वाचक वर्गाच्या आवडीनिवडी, अशा आकांक्षा या सर्वांचा विचार करणं आवश्यक असतं. विशिष्ट परिस्थिती व वाचक वर्गाकडे दुर्लक्ष करून साहित्यकृती जर आपण निर्माण केली तर ती फोल ठरते. कारण परिस्थितीच्या आवर्तामध्ये मानवी जीवन इतकं गुरफटलेलं असतं की त्या त्या वेळेचे काळाचे चित्रण वाचकांना त्यात गुरफटून ठेवत असतं. मराठी साहित्याने विविध परिस्थितींचा सामना करत आपली क्षमता सिद्ध केली. महाराष्ट्रावर पूर्वीपासून अनेक आक्रमणे झाली. त्याचा एक परिणाम अनेक चळवळी, महायुद्ध, राजकीय, सामाजिक उलथापालथी, नवनवीन शोध, बदलत्या विचारधारा, स्वत्वाचे आत्मभान, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, असे मानवी जीवनातले अनेक चढ उतार इत्यादींना केंद्रस्थानी ठेवून मराठी साहित्य लेखकांनी आपल्या साहित्यकृती निर्माण केल्या. कारण साहित्याचा उद्गम आणि विकास हा मानवी जीवनातूनच घडतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सर्वच मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या या गोष्टी होत्या. त्यामुळे मानवानं निर्माण केलेल्या साहित्यातून त्याचं चित्रण प्रकर्षाने जाणवू लागलं.
अलीकडच्या साहित्याचा विचार केला तर असं दिसून येतं की गेल्या काही वर्षातील मराठी साहित्यामधून समाजातली अगतिकता, असुरक्षितता, एकाकीपणा, असहायता, क्षणभंगुरता, विसंगती, परकेपणा, उपरेपणा, संवादहीनता, भावनिक निष्ठुरता, आंतरविरोध इत्यादींचा प्रभाव दिसून येतो. पूर्वी साहित्याला समीक्षक किंवा टीकाकार नसायचे. लेखक, कवी हे त्यांच्या साहित्याचे टीकाकार असायचे. मात्र साहित्याच्या विकासाबरोबरच समीक्षक, टीकाकार यांनी साहित्यातल्या गुणदोषांचे दिग्दर्शन करायला सुरुवात केली. त्यामुळे साहित्याचे परीघ नेमके कसे असले पाहिजे याचा विचार लेखक कलाकृती निर्माण करताना करू लागले. याचा परिणाम असा झाला की दर्जेदार कलाकृतींची भर साहित्यात पडू लागली. हा एक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा बदल घडून आला. ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, जनवादी, देशी इत्यादी वाङ्मयीन पारंपरिक प्रकारांचा, प्रवाहांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की निरनिराळ्या घटकाचं साहित्य येऊ लागलं. शरणकुमार लिंबाळेंनी लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये की पांढरपेशी मराठी साहित्यामध्ये निरनिराळ्या घटकाचं साहित्य येऊ लागलं. या साहित्याचा आशय, विषय आणि अभिव्यक्ती रूढ परंपरांना धक्के देणारी आणि वेगळी होती. या साहित्यामध्ये नवे अनुभव, नवी भाषा आली. त्याचं नवं आणि वेगळे पण लक्षात घेऊन त्यांनी वेगळ्या नावांनी आपल्या प्रवाहाचं समर्थन सुरू केलं. या वेगळ्या प्रवाहांनी आपल्या वाङ्मयाची व्याख्या केली, प्रेरणा, प्रयोजन व स्वरूपाची मांडणी सुरू केली. त्याची सभा, संमेलनं, विशेषांक आणि परिसंवाद, संघटना आणि संघटनांच्या शाखा सुरू झाल्या. त्यामुळे मराठी वाङ्मय व्यवहारात अभूतपूर्व जागृती झाली. म्हणजे मराठी साहित्याच्या विकासाच्या दृष्टीनं हे जे वेगवेगळे प्रवाह आहेत यांचे कार्य फार महत्वाचे. पारंपरिक साहित्यातल्या साचलेपणाला नव्या अभिव्यक्ती आणि सृजनानं प्रवाहित करण्याचं कार्य या प्रवाहांनी केलं आहे. अनेक लुप्त घटना, विषय या माध्यमातून साहित्याच्या पटलावर चमकून हा साहित्य प्रांत नव्या जोमानं भरभराटीस आला. प्राचीन कालखंडापासून सुरू झालेल्या साहित्याला अर्वाचीन कालखंडामध्ये विकासाचे कळस गाठता आले. साहित्य आणि समाज यांचा जर अनुबंध आपण पाहिला तर तो एक विशिष्ट प्रकारचा अनुबंध असतो, तो महत्वाचा असतो. प्राचीन मराठी साहित्याच्या कालखंडापासून ते आताच्या अर्वाचीन मराठी साहित्याच्या कालखंडापर्यंत हा अनुबंध अधिक घट्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरच्या साहित्यात देखील समाज जीवन च्या सापेक्षतेनं साहित्य निर्माण झालेलं आहे, विकसित झालेलं. आधुनिक कालखंडानंतरचं जे साहित्य आहे ते उत्तर आधुनिक साहित्य असं म्हटलं जातं. मानवी जीवनाच्या विकासाबरोबरच साहित्याचा विकास होत जाणं हे अपेक्षित असतं आणि तो वेगवेगळ्या प्रवाहाच्या माध्यमातून झाला हे आपल्याला यातून पाहायला मिळतं. व्ही पटवर्धन यांनी वाङ्मय आणि विकास आणि मानवी जीवन या संदर्भात एक महत्वाचं भाष्य केलं. ते म्हणतात की वाङ्मयानं जीवनाला वाट दाखवण्यापेक्षा जीवन वाङ्मयाच्या विकासाची दिशा निश्चित करते. समाजामध्ये जीवनाच्या विविध आघाडीवर नवनिर्मितीच्या स्वरूपाच्या अनेक घटना घडत असतात. परिस्थितीशी संघर्ष देऊनच जीवनात नवे काहीतरी घडवले जाते. वाङ्मय ही सुद्धा अनेक घटनांमधली एक घटना मानली पाहिजे. अर्थात या घटनांना संदर्भ असतो, अर्थ असतो तो समाजाच्या संदर्भात, आणि म्हणून समाजापेक्षा साहित्य वेगळं करता येत नाही, त्याला दूर ठेवता येत नाही. म्हणून समाजाच्या विकासाबरोबर साहित्याचा विकास हा
आपसुकच होतं. अशा पद्धतीनं ललित साहित्य हे समाजाच्या समाज जीवनाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारं असावं आणि त्यातून साहित्याने विकास साधावा असा निखळ आशावाद इथं व्यक्त होतो. पहा, या पद्धतीनं ललित साहित्याचा विकास या मुद्द्याची आपल्याला चर्चा करता येईल. मला असं वाटतं की ललित साहित्याच्या विकासासंदर्भामध्ये तुम्हाला आता बऱ्यापैकी माहिती मिळाली असावी.